नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आज आहे सोमवार आणि सोमवार म्हणजे आपल्या महादेवांच्या आराधनेचा दिवस। आज मी तुम्हाला सांगणार आहे भोलेनाथांच्या करुणेची एक सुंदर, प्रेरणादायी आणि मनशांती देणारी कथा। ही कथा ऐकल्यावर महादेवांवरचा तुमचा विश्वास अजूनच हजारपट वाढेल। तेव्हा ही कथा शेवटपर्यंत ऐका। आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब जरूर करा। या चॅनेलवर तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कथा ऐकत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव। चला तर मग कथेला सुरुवात करते। बघा, एकेकाळी एका छोट्या गावामध्ये शिवा नावाचा गरीब पण अत्यंत भक्तिवान असा माणूस राहत होता। त्याच्याकडे मोठं घर नव्हतं, संपत्ती नव्हती, पण त्याच्याकडे होती अथांग श्रद्धा। प्रत्येक सोमवारी तो पायी चालत 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या शिवमंदिरामध्ये जात असे। अंघोळ करून ओल्या कपड्याने केस बांधून हातात एकच वस्तू असायची, गंगाजलाची छोटीशी कळशी। त्याचं म्हणणं असायचं, माझ्याकडे आज काही नाही, पण महादेवांना पवित्र जल अर्पण करायला मला काहीच अडचण येत नाही। एके दिवशी प्रचंड पाऊस पडत होता। नदी ओलांडून शिवा मंदिराकडे जाणार, पण गावकरी त्याला थांबवत होते। शिवा थांब, नदी भरलीये, वाहून जाशील तू। पण शिवा म्हणाला, माझा सोमवार महादेवांशिवाय पूर्णच होत नाही। तो नदीकाठी पोहोचला। पाण्याचा जोर भयंकर होता, तरी त्याने मनामध्ये ओम नमः शिवाय जपला आणि तो पाण्यामध्ये उतरलाच। त्याला वाटलं की तो कदाचित मरूही शकतो, पण भक्तीमध्ये त्याला अजिबात कशाचीही भीती नव्हती। जसे तो मधोमध पोहोचतो, त्याच्या पायाखाली अचानक एखाद्या अदृश्य दगडांसारखं काहीतरी जाणवतं। जोराचा प्रवाह असूनसुद्धा तो पडत नाही। तो हळूहळू दुसऱ्या बाजूला पोहोचतो आणि आश्चर्य, रागीट नदी शांत होते, पाऊससुद्धा मंदावतो। शिवा मंदिरामध्ये पोहोचतो। उजाडलेलं मंदिर, आतमध्ये समई मंद उजळलेली, त्याने गंगाजल तेथे अर्पण केलं। तेवढ्यामध्ये एक तेजस्वी प्रकाश आणि महादेव त्याच्यासमोर प्रकट झाले। महादेव शिवाला म्हणाले, शिवा, तुझ्यासारखा भक्त क्वचितच पाहायला मिळतो। पैसा नसला तरी तुझं मन निर्मळ आहे। मी तुझी सर्व संकटं दूर करीन। शिवा नमस्कार करतो आणि डोळे मिटतो। पुन्हा डोळे उघडता महादेव अदृश्य झालेले त्याला दिसून येतात। घरी परतल्यानंतर त्याला कळतं की नदीवरचा मोठा पूल आजच्या या भयानक पुरामुळे, पावसामुळे वाहून गेला होता। पण ज्या क्षणी तो नदीमध्ये उतरत होता, त्या क्षणापुरताच नदी शांत झाली होती। लोक म्हणायचे, हे शक्यच नाही, हा तर चमत्कार आहे। शिवा फक्त हसत म्हणत होता, मी काही नाही, हे सर्व माझ्या भोलेनाथांची करुणा आहे। हळूहळू लोकांनीही सोमवारचं व्रत सुरू केलं। शिवाला काम मिळालं, घर सुधारलं, त्याच्या आयुष्यामध्ये समाधान आलं। या कथेचा संदेश एवढंच आपल्याला शिकवतो की महादेवांना आपली संपत्ती नकोय, आपली पदवी नकोय, त्यांना हवं असतं आपलं निर्मळ मन आणि सत्यश्रद्धा। आपण सोमवारचं व्रत श्रद्धेने केलं किंवा सोमवारची कथा जरी मनापासून ऐकली तर महादेव नक्कीच आपल्या जीवनातील वादळं शांत करतात। जर तुम्हाला सोमवारची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या ग्रुपमध्ये, म्हणजे व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडियाचे जे काही ग्रुप असतील, तिथे तुम्ही गोष्ट जी आहे, कथा आहे, ती शेअर करा। आणि अशाच सुंदर धार्मिक कथांसाठी आपलं दिल्लीकर मराठी चॅनेल सबस्क्राईब करा। भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल, कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। ओम नमः शिवाय।